विधान परिषदेच्या आमदारकीसाठी मागील काही दिवसांपासून सोलापुरातील अनेक नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र भाजपनं नेहमीप्रमाणे धक्कादायक निर्णय घेत सोलापुरातील एकाही नेत्याला संधी न देता नवी नावं जाहीर केली आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या नावांचा समावेश आहे. दरम्यान सोलापुरातून राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि राम सातपुते यांची नावे आघाडीवर होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यात राजेंद्र राऊत यांना राजकीय भविष्य असल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना संधी मिळणार अशी चर्चा रंगली होती. तसंच प्रशांत परिचारक यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या शब्दाचीही चर्चा होती. मात्र अखेरीस या सर्वांना डावलण्यात आलं आहे. सोलापूरला आणखी एक आमदार मिळण्याची अपेक्षा पुन्हा एकदा फोल ठरली आहे.